कॉक्रोच पार्टीचे संस्थापक दिपके हे परदेशात राहतात असं म्हणत परिणय फुके यांनी अभिजित दिपकेंना टोला लगावलाय। भारत विकसित होऊ नये यासाठी इंटरनॅशनल रॅकेट चालवलं जात असून भारत पुढे जातो तेव्हा दिपके सारखे कॉक्रोच भारतात सोडतात, अस्थिरता अराजकता पसरवण्याचं ते काम करतात। देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही असं परिणय फुके यांनी म्हटलंय। एक इंटरनॅशनल ग्रुप आहे जो कधीच विचार करत नाही की भारत पुढे गेला पाहिजे म्हणून, आणि ज्यावेळेस भारत पुढे जातात त्यावेळेस या प्रकारचे कॉक्रोच, या दिपके सारखे कॉक्रोच ते लोक भारतात सोडतात आणि कुठेतरी इथे अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये त्यांनी सरकारच्या विरोधात याच प्रकारचे काही कॉक्रोचेस सोडून त्यांनी कुठेतरी सगळे हलचल केली। हेच प्रकार चायनाने सुद्धा नेपाळमध्ये केला, अमेरिकेने बांगलादेशमध्ये केलं, त्याच प्रकार काहीतरी विदेशी आपल्या देशात करण्याचा प्रयत्न करत आहे। मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि BYL नायर चॅरिटेबल हॉस्पिटल इथं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या CSR निधीमधनं अत्याधुनिक आणि पूर्णपणे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड ॲनालायझर प्रणाली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। यामुळे रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार निदान सेवा मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या उद्देशानं आणि दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। नाशिकच्या बहुराष्ट्रीय IT कंपनीतल्या धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये पहिल्या गुन्ह्यात नाशिक रोड कोर्टात दोषारोपपत्र आता दाखल झालेलं आहे। धर्मांतर केल्याच्या प्रकरणात 1500 पानांचं हे दोषारोपपत्र दाखल झालंय। देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात दाखल गुन्ह्यात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। दानिश इजाज शेख, तौसिफ बिलाल अत्तार, निदा एजाज खान सह MIM नगरसेवक मतीन माजिद पटेल विरोधात हे आरोपपत्र असे आहे। SITनं 17 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत, तर डिजिटल आणि इतर पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। रत्नागिरीमध्ये कुवारबाव इथं तरुणावर कोयत्यानं वार केले गेलेत। उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झालाय। या तरुणावरील हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणामध्ये 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अहिल्यानगरच्या तारकपूर स्टँड परिसरामध्ये तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला। तरुणीला छेडणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ त्यानंतर व्हायरल केला गेला आणि या आरोपी तरुणाला अवघ्या 12 तासात अटक करण्यात आलेली आहे। बंटी उर्फ संकेत ससाणे असं या आरोपीचं नाव आहे। मैत्रिणीला भेटून घरी जाणाऱ्या तरुणीसोबत या आरोपी तरुणानं अश्लील भाषेमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीनं प्रसंगावधान दाखवत या तरुणाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरनं बंटी उर्फ संकेत ससाणे या तरुणाला ताब्यात घेत त्याला अटक केलेली आहे। वर्ध्यातल्या पुलगावात कारचा अपघात झालाय। या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर 7 जण जखमी झालेत। जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।